आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यावर्षी 2026 मध्ये 19 एप्रिलला रविवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील उपाय केले जातात आणि त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी आपल्या पितरांची सेवा करणं देखील अत्यंत शुभ समजलं जातं। बघा, पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करतच असतो। याशिवाय दुसरा महत्त्वाचा जो दिवस असतो, जो पितरांची सेवा करण्यासाठी योग्य समजला जातो, तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस। असं म्हटलं जातं, पितृपक्षामध्ये आणि अक्षय तृतीयेच्या तिथीला आपले पितृ आपल्या भेटीसाठी पृथ्वी लोकावर येत असतात आणि जर आपण काही गोष्टी आपल्या पितरांसाठी केल्या तर आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। बघा, आपल्या कुलदेवीची सेवा करणं, आपल्या कुलदेवांचे स्मरण करणे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन जर आपण केले तर आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येत नाहीत। लग्न जमत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे, इच्छित कार्यामध्ये यश मिळत नाही आहे किंवा काहीतरी अडचणी प्रत्येक कामामध्ये येत आहेत, शुभ कार्य घरामध्ये घडत नाही, जर अशा अडचणी येत असतील, सततची भांडणं किंवा काहीतरी विचित्र घटना आपल्या घरामध्ये घडत असतील तर समजून जावे की पितृदोष आपल्याला लागलेला आहे आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय अशा योग्य तिथींदिवशी केले तर नक्कीच त्याचा चांगला फायदा हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण घराला होत असतो। त्यामुळेच बघा, पितृपक्षामध्ये देखील पितरांची मनोभावे सेवा केल्याने आपल्या अनेक प्रकारच्या अडचणींमधून आपल्याला काहीतरी मार्ग मिळत असतो। त्याचप्रमाणे बघा, अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे, जी तिथी आहे, ती पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत योग्य मानली जाते। जर आपण अशा प्रकारे अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला हा घास खाऊ घातला तर बघा, आपल्या येणाऱ्या कामांमधले जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात। त्याचबरोबर प्रत्येक काम आपलं मार्गी लागत असतं। शिवाय जर तुम्हाला काही तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येत असतील तर त्या देखील नक्कीच दूर होतात, कारण अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला ही वस्तू खाऊ घातल्याने अनेक प्रकारचे पितृदोष आपले दूर होतात। त्यामुळे बघा, नक्कीच सर्वांनी रविवारी 19 एप्रिलला अशा प्रकारे कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे। असं म्हटलं जातं की कावळ्याच्या रूपामध्ये आपले पितृ आपल्या भेटीला येत असतात आणि जर आपण आपल्या पितरांचे स्मरण करून अक्षय तृतीये दिवशी हा घास ठेवला तर आपले पितृ तो घास खातात आणि जेव्हा त्या घासाला कावळ्याचा स्पर्श होतो तेव्हा आपली पितृदोषातून मुक्तता होते। आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात। त्यामुळेच बघा, अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला घास खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे। भले तुम्ही दुसरी एखादी गोष्ट अक्षय तृतीये दिवशी करू नका, पण तुम्हाला अक्षय तृतीये दिवशी प्रत्येकाला कावळ्याला हा घास खाऊ घालायचा आहे। बघा, खूप असा पंचपक्वान्नाचाच स्वयंपाक करावा असं देखील काही नाही, पण तो घास खाऊ घालत असताना अक्षय तृतीये दिवशी काही वस्तू या त्या घासामध्ये असल्या पाहिजेत। त्यामुळे बघा, आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला घास खाऊ घालत असताना नक्कीच तुम्ही ही वस्तू त्यामध्ये ठेवायची आहे। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी पितरांचे स्मरण आपल्याला न विसरता करायचे आहे। आता 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीये दिवशी आपल्याला लवकर उठून नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मीचे पूजन देखील या दिवशी केले जाते। त्याचबरोबर बघा, बऱ्याच भागांमध्ये कर आणि केळी पूजन केले जाते आणि त्याचबरोबर पितरांचे स्मरण करून आपण पितरांसाठी हे कर आणि केळीचे पूजन करत असतो। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता। आता बघा, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा तुम्हाला अशा प्रकारे पितरांचे पूजन करणे शक्य नाही तर फक्त तुम्ही प्रत्येकाने कावळ्यासाठी हा घास काढायचा आहे। तर बघा, अक्षय तृतीये दिवशी काय करायचं आहे, आपल्याला जो काही तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यामधला प्रत्येक म्हणजे भात, पोळी, भाजी, आमटी बनवलेली आहे तर
प्रत्येकातला थोडा थोडा पदार्थ एखाद्या वाटीमध्ये डिशमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करतात. पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल तर जे काही पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत, पुरणपोळी, वरण, भात, आळूवडी असेल, थापी वडी असेल किंवा आमटी असेल, तर यामधले सगळे पदार्थ थोडे थोडे तुम्हाला घ्यायचे आहेत. जरी तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही साधा स्वयंपाक जो केलेला आहे त्यामधले सगळे पदार्थ घ्या. पुरणपोळी बनवणं शक्य नाही तर तुम्ही तांदळाची खीर देखील बनवू शकता. तर सगळे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. आता बघा, अक्षय तृतीयेचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला आमरस बनवायचा आहे. कमीत कमी एका आंब्याचा तरी तुम्ही आमरस बनवा आणि आमरस जो आहे तर तो थोडासा या घासामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अक्षय तृतीये दिवशी बघा, आंब्याचा मान असतो. आपण जेव्हा पितरांचे पूजन करत असतो अक्षय तृतीये दिवशी, अनेक घरांमध्ये पितरांचे पूजन केले जाते, कर केळी पूजन केले जाते. थोडीशी पद्धत वेगळी असू शकते, पण त्यामध्ये आंब्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. पण बघा, हे तुम्हाला करणं शक्य नाही आहे, तर फक्त तुम्ही काय करायचं आहे, जो स्वयंपाक आहे तो करायचा आहे. गोडामध्ये तुम्ही मगाशी सांगितलं मी, तांदळाची खीर बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा आमरस तुम्हाला या दिवशी बनवायचा आहे. हे सगळं तुम्हाला एकत्र मिक्स करायचं आहे, एकत्र एका डिशमध्ये ते कालवून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला एखादं केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला पितरांच्या स्मरण करून तो घास जो आहे तर त्या केळीच्या पानावर ठेवायचा आहे. हा घास त्या केळीच्या पानावर ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आता तुमच्या अंगणामध्ये तुम्ही हा घास ठेवू शकता किंवा टेरेसवर तुम्ही हा घास ठेवू शकता. तर आधी तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि हा घास अक्षय तृतीये दिवशी माझ्या पितरांना मी स्मरण करून पितरांसाठी ठेवत आहे, तर पितरांनी हा घास ग्रहण करावा असं तुम्हाला तिथे मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि आमच्याकडून जर तुमची काही सेवा करायची राहून गेलेली असेल तर आम्हाला माफ करावे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. स्त्रिया जर अशा प्रकारे नैवेद्य दाखवत असतील तर त्यांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे स्मरण करायचे आहे. आणि हा घास आपल्याला कावळ्यासाठी अक्षय तृतीये दिवशी रविवारी दुपारी 11 ते दुपारी 12:30पर्यंत अर्पण करायचा आहे. आणि यामध्ये न विसरता काळे तीळ आणि आमरस जो आहे तर तो आपल्याला टाकायचा आहे. काळे तीळ हे पितरांचे स्मरण करताना जर आपण वापरले तर आपले पितृदोष हे दूर होतात. तर नक्कीच अक्षय तृतीये दिवशी अशा प्रकारे हा घास कावळ्याला खाऊ घाला, आपले पितृदोष दूर होण्यासाठी आणि आपल्या पितरांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी अक्षय तृतीये दिवशी न विसरता सर्वांनी असा हा घास कावळ्याला खाऊ घालायचा आहे. भले तुम्ही शहरामध्ये राहत असाल, दुसरीकडे राहत असाल, मुख्य गावी तुम्हाला जाणं शक्य नाही, तर तुमच्या घरीच तुम्ही अशा प्रकारे हा नैवेद्य किंवा हा जो घास आहे तो कावळ्याला दाखवायचा आहे. जर टेरेस नसेल, तुम्हाला अंगण नसेल, तर हा घास घेऊन तुम्ही जिथे कुठे झाडं आहेत तर तिथे देखील पितरांचे स्मरण करून ठेवू शकता. आपलं तोंड दक्षिणेला करून अशा प्रकारे त्या पितरांचं स्मरण करून आपल्याला हा घास अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला दाखवायचा आहे.